महाराष्ट्र पोलीस भरती 2025 तर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमची फॉर्म भरत असताना एकही चूक होणार नाही। तर बघू शकता, सर्वात प्रथम तुम्हाला यावं लागेल साईटवर। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी अगोदर साईटवर या। साईटवर आल्यानंतर बघू शकता 30 तारखेपर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। विद्यार्थ्यांना इथे किती वेळ उरलेला आहे हे सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। आता विद्यार्थी नवीन असल्यामुळे विद्यार्थ्यांना करावं लागेल नवीन नोंदणी। त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, कारण की पोलीस भरतीला आपल्याला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं याच्यासाठी आहे की तुमचे आधार कार्ड आपल्याला या प्रोफाईलला लिंक करायचं आहे त्यासाठी। तर आता नवीन विद्यार्थी नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणी करा इथे विद्यार्थ्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून जनरेट OTP करायचा आहे। तर तुमच्या आधार कार्डला जोही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP जाणार आणि तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। तुमच्या आधार कार्डवर जोही नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP आला, तो OTP इथे इन्सर्ट करायचा आहे आणि इथे सबमिट करायचा आहे तुम्हाला। तर व्हेरीफाय OTPला क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण जे आधारवरील इन्फॉर्मेशन आहे ती इथे डिस्प्ले होणार। तर बघू शकता OTP व्हेरीफाईड सक्सेसफुल झालेला आहे। इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिसत आहे, तुमचे नाव, तुमची जन्मतारीख, या प्रकारे म्हणजे जसे तुमच्या आधार कार्डवर आहे सेम टू सेम तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे दिसून पडत आहे। तर इथे ओकेला क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल ID इन्सर्ट करायचा आहे। ईमेल ID एकदा चेक करा की ईमेल ID बरोबर आहे का, कारण की जर तुमचा ईमेल ID चुकला तर तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे हे फेल होऊ शकते। त्यानंतर इथे तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे। तुमच्या आवडीचा एक पासवर्ड सेट करा आणि पासवर्ड नोट करून ठेवा। इथे तुमचा मोबाईल नंबर टाका। इथे तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे इंग्लिशमध्ये। त्यानंतर इथे तुम्हाला मराठीमध्ये तुमचे नाव इन्सर्ट करायचे आहे। यामध्ये मेल आहे फिमेल आहे हे तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर इथून हा चेकबॉक्सला क्लिक करायचा आहे, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर रजिस्टरला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही स्टार्टिंगच्या पेजवर आधार कार्ड व्हेरीफाय केल्यानंतर संपूर्ण यामध्ये दिलेली माहिती तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे। यामध्ये संपूर्ण जे इंग्लिशमध्ये नाव आणि मराठीमध्ये नाव हे दोन्ही टाकणं गरजेचं आहे। त्यामुळे आणि ईमेल ID सुद्धा व्यवस्थितरित्या टाका। एकदा ईमेल ID चेक करा मोबाईलमध्ये तुमच्या जीमेलला जाऊन की ईमेल ID जे टाकत आहे आपण ती बरोबर आहे का, कारण ईमेल IDवर व्हेरिफिकेशन लिंक लगेच सेंड केली जात आहे। रजिस्टरला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्या ईमेल IDवर एक व्हेरिफिकेशन लिंक पाठवलेली आहे। तर व्हेरिफिकेशन लिंक तुम्हाला ही तुमच्या मेलमध्ये प्रायमरीमध्ये सुद्धा येऊ शकते किंवा तुमचा एक स्पॅम फोल्डर असते त्या स्पॅम फोल्डरमध्ये सुद्धा येऊ शकते। तर मेलमध्ये जाऊन तुम्हाला तिथे व्हेरीफायचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथून तुम्हाला व्हेरीफायला क्लिक करायचं आहे। एकदा तुमची ईमेल ID व्हेरीफाय झाली की मग आपल्याला करून घ्यायचं आहे ते म्हणजे लॉग इन। त्यानंतर आपल्याला इथे आपला जो युजर नेम म्हणजे ईमेल ID आहे तो ईमेल ID इन्सर्ट करा। तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे जो आपण आता तुम्हाला नोट करायला सांगितलं होतं तो पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि लॉग इनला क्लिक करा। म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि आपण आपला फॉर्म हा प्रोफाईलमधूनच भरू शकतो आणि आपला जोही फॉर्म आहे आणि आपला आधार कार्डसुद्धा आपण आता लिंक करून घेतलेला आहे त्यानुसार। तर आता लॉग इनला क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारवरील फोटो आणि संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर डिस्प्ले होणार या प्रकारे। तर बघू शकता, तर आता आपल्याला करायचं काय, आपल्याला करायचं आहे अर्ज। तर इथे अर्ज आणि छायाचित्र असं एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे। तर इथं आपल्याला पदासाठी अर्ज करा इथे क्लिक करायचं आहे, कारण की आपल्याला स्टार्टिंगला फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतरच फोटो आणि सिग्नेचर हे अपलोड करायचे आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही की तुम्हाला स्टार्टिंगला आधार कार्डवरील संपूर्ण इन्फॉर्मेशन दिसून पडत असेल। इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये तुमचे नाव लिहायचे आहे, इथे वडिलांचे नाव लिहायचे आहे, इथे आडनाव लिहायचे आहे, इथे आईचे नाव लिहायचे आहे। त्यानंतर इथे संपूर्ण जे तिन्ही ऑप्शन आहे मराठीमध्ये नाव टाकायचे आहे तुम्हाला, म्हणजे तुमचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव आणि आईचे नाव। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे इथे फिलअप करून घ्यायची आणि त्यानंतर बघू शकता इथून तुम्हाला एक पद निवडायचं आहे। तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे, कॉन्स्टेबल आहे, ड्रायव्हर आहे, त्यानंतर यामध्ये SRPF आहे। अशा प्रकारे तुम्हाला ज्याही पदासाठी अर्ज करायचा असेल इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। घटक म्हणजे कोणत्या सिटीसाठी अर्ज करायचा आहे। एकदा जागा चेक करा कोणत्या सिटीसाठी, कोणत्या पोलीस स्टेशनसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा, यामधून तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। तर यामधून एक ऑप्शन सिलेक्ट करा। तुम्हाला जिथेही फॉर्म भरायचा असेल जागा चेक करून तुम्ही फॉर्म भरा, कास्टच्या सुद्धा जागा चेक करू शकता। अशा प्रकारे सिलेक्ट करा आणि त्यानंतर पुढील पृष्ठाला क्लिक करा। तर बघू शकता मराठीमध्ये जर नाव येत नसेल तर तुम्ही इंग्लिश टू मराठी कन्वर्ट करून कॉपी करून सुद्धा ॲड करू शकता अशा प्रकारे, कारण की डायरेक्टली मराठीमध्ये नाव कन्वर्ट होत नाही आहे, त्यामुळे तुम्ही इंग्लिश टू मराठी कन्वर्ट करून नाव टाकू शकता। पेजला गेल्यानंतर बघू शकता इथे नक्षलग्रस्त इथं नो ऑटोमॅटिक आलेला आहे। त्यानंतर तुम्ही गुणवत्ताधारक खेळाडू आहे का, जर खेळाडू असेल तर यस करा किंवा नसेल तर इथे नो करा। त्यानंतर अंशकालीन आहात का, यस नोमध्ये आन्सर द्या। प्रकल्पग्रस्त सुद्धा यस नो, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, त्यानंतर होमगार्ड आहेत किंवा नाही आहे याबद्दलची माहिती तुम्हाला यस नोमध्ये द्यायची आहे। पोलीस पाल्य आहात किंवा नाही,
त्यानंतर अनाथ आहात का याबद्दलचं यस नोमध्ये आन्सर द्या. आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार आहात का असाल तर यस करा. म्हणजे यामध्ये संपूर्ण जी माहिती आहे मराठीमध्ये आहे. एकदा संपूर्ण माहिती चेक करा. जिथे तुम्हाला यस करायचं तुम्ही यस करू शकता जर त्यामध्ये तुम्ही इलिजिबल असाल तर. त्यानंतर इथून तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. जे तुमची कास्ट असेल SC ST OBC ओपन यामधून तुम्ही कास्ट सिलेक्ट करू शकता. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे जावक क्रमांक म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नंबर. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे ज्यामध्ये डॉक्युमेंट्स नंबर कसे टाकायचे याबद्दलची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. जसं की कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिनल आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट आहे. संपूर्ण डॉक्युमेंट्सची नंबर कसे शोधायचे एकदा बघून घ्या. त्यानंतर इथे तुम्हाला डेट टाकायची आहे की कोणत्या तारखेला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट टाकलेली आहे. इथून तुम्हाला तुमचं जे एज्युकेशन आहे 12वी हे सिलेक्ट करायचं आहे. इथून तुम्हाला प्रमाणपत्र क्रमांक म्हणजे तुमचं जे सर्टिफिकेट आहे 12वीचे त्याचे नंबर टाकायचा आहे. इथून तुम्हाला तुमची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर कोणत्याही पार्टमध्ये तुम्ही ॲन्सर दिलं नाही तर तुम्हाला अशा प्रकारे एरर येऊन जाणार की तुम्ही त्या पार्टमध्ये ॲन्सर दिलेली नाही म्हणून. संपूर्ण माहिती फिलअप करा आणि पुढील पृष्ठाला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे तुमचा ॲड्रेस. तर जोही तुमचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला या वरच्या 3 बॉक्समध्ये फिलअप करायचा आहे. इथून महाराष्ट्र जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, तुमचा गाव सिलेक्ट करा, मुक्काम पोस्ट सिलेक्ट करा आणि पिनकोड टाका. अशा प्रकारे तुमचा जोही ॲड्रेस आहे आधार कार्डवरचा टाकू शकता किंवा तुमचा जोही ॲड्रेस असेल तो टाकू शकता. जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्ड ॲड्रेस जर सेम असेल तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा. ॲटोमॅटिकली तुमचा हा ॲड्रेस इथे इन्सर्ट होऊन जाणार किंवा हे ऑप्शन रिमूव्ह होऊन जाणार. तर अशाबद्दल जे ॲड्रेसचं पेज आहे हे तुम्हाला प्रॉपररित्या फिलअप करून घ्यायचं आहे. तर संपूर्ण माहिती फिलअप करा आणि पुढील पृष्ठाला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचा धर्म हिंदू बुद्धिस्ट जेही असेल तुम्ही इथून तुम्हाला ते इन्सर्ट करायचं आहे. इथे तुमची कास्ट OBC SC ST जे असेल ते टाका. पोटजात कुणबी SC असेल तर महार चांबार या प्रकारे जेही तुमची कास्ट आहे कास्ट सर्टिफिकेटनुसार ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात का असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. डोमेसाईल सर्टिफिकेट आहे का तर इथे तुम्हाला होईला क्लिक करायचं आहे. कर्नाटक आदिवासी डोमेसाईल आहात का तर इथे तुम्ही जे विद्यार्थी असेल ते यस करतील आणि जे नाही आहे ते इथे नो करतील. अशाबद्दल संपूर्ण माहिती फिलअप करा. डोमेसाईलला यस क्लिक केल्यानंतर तुम्हाला डोमेसाईलचा नंबर म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर मागण्यात येणार. त्यानंतर डेटसुद्धा मागण्यात येणार. मी आताच सांगितलेलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ आहे डॉक्युमेंट्स नंबर कसे शोधायचे त्याप्रकारे डॉक्युमेंट नंबर तुम्ही शोधू शकता. त्यानंतर इथे बघू शकता नॉन क्रिमिनलसुद्धा विचारण्यात आलेला आहे. इथे सुद्धा तुम्हाला यस क्लिक करायचं आहे आणि नॉन क्रिमिनलचा नंबर आणि डेट तुम्हाला इथे इन्सर्ट करायची आहे. नॉन क्रिमिनल हे व्हॅलिड आहे का एकदा चेक करून घ्या. जेणेकरून एक्सपायर असेल तर तुम्ही अजूनही वेळ आहे तुमच्याकडे 2 ते 4 दिवसामध्ये तुम्ही नॉन क्रिमिनल काढून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करा. अशाबद्दल बघू शकता डोमेसाईलचे जावक क्रमांक दिनांक इन्सर्ट करा. नॉन क्रिमिनलचा सुद्धा इथे बघू शकता जावक क्रमांक आणि दिनांक मागण्यात आलेली आहे. त्यानंतर बघू शकता पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करत आहात का इथे होय क्लिक करा. उमेदवार पोलीस शिपाई भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का इथे सुद्धा होयला क्लिक करा. इथे होय क्लिक करा. अशाबद्दल संपूर्ण जी माहिती आहे ही व्यवस्थितरित्या फिलअप करून घ्या. त्यानंतर बघू शकता NCC प्रमाणपत्र आहे का असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर तुमच्याकडे LMV लायसन आहे का म्हणजे 4 व्हीलर लायसन आहे का असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. जर नो केलं तर 2 वर्षाच्या आत तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर संगणक म्हणजे MSCID आहे का आमच्याकडे आहे, आम्ही इथे यस क्लिक केलेलं आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात का असाल तर यस करा, तुमच्याकडे रिझर्वेशन असेल किंवा इथे नो क्लिक करा. अशाबद्दल संपूर्ण माहिती फिलअप करा आणि पुढील पृष्ठाला क्लिक करा. माहिती परत सुद्धा चेक करू शकता तुम्ही, चेक करून घ्या कारण की एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही आहे आणि जोपर्यंत तुम्ही पेमेंट देत नाही तोपर्यंत तुम्ही फॉर्मसुद्धा डिलीट करू शकत नाही आहे. त्यानंतर शैक्षणिक तपशीलमध्ये बघू शकता इथे तुम्हाला तुमची अर्हता म्हणजे 12वी सिलेक्ट करायचं आहे. इथे बोर्ड तुमचं बोर्ड CBSE आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, त्याप्रकारे तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर इथे उत्तीर्णमध्ये तुम्हाला पास सिलेक्ट करायचं आहे. निकालाचे वर्ष कोणत्या वर्षाला तुम्ही पास झालेले आहे जेही वर्ष असेल तुम्ही इथून सिलेक्ट करा. प्राप्त गुण आणि एकूण गुण, प्राप्त गुण म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे आणि एकूण म्हणजे किती पैकी मिळालेले आहे हे तुमच्या 12वीच्या मार्कशीटवर उपलब्ध आहे, त्याप्रकारे तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे का म्हणजे पदवीधर आहेत का असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे का असेल तर यस करा, अदरवाईज इथे सुद्धा तुम्ही नो क्लिक करू शकता. म्हणजे कोणते विद्यार्थी ग्रॅज्युएशन करतात पोस्ट ग्रॅज्युएशन करतात तर त्याप्रकारे तुम्हाला इथे ते यस नोमध्ये आन्सर द्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का. म्हणजे तुमचं जर फायनल सिलेक्शन झालं नाही तर तुम्हाला इंटरव्ह्यू घेऊन कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये काम करायचं आहे का इथे यस नोमध्ये विचारलेलं आहे. तर तुम्ही यामध्ये यस करू शकता. वेळेवर तुम्हाला जर तिथे करायचं असेल तर करू शकता तुम्ही जॉब किंवा नाही करू शकत तर इथे तुम्ही यस करा. तर तुम्हाला करायचंच नसेल कंत्राटी बेसवर तर इथे डायरेक्टली नो करा. इथे चेकबॉक्सला क्लिक करा आणि त्यानंतर जतन करायला क्लिक करा. एकदा जर तुम्ही जतन करा म्हणजे फायनल सबमिट केलं तर तुमचा जो फॉर्म आहे हा एडिट होणार नाही आहे आणि हा कॉन्स्टेबलचा जो फॉर्म आहे हा सबमिट होऊन जाणार. म्हणजे तुम्ही परत कॉन्स्टेबलचा फॉर्म भरू शकणार नाही आहे. त्यामुळे फॉर्म फायनल सबमिट करायच्या अगोदर
पुन्हा परत जाऊन परत तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की दुरुस्ती करायची, ती माहिती तुम्ही दुरुस्तीसुद्धा करू शकता. परंतु एकदा फायनल सबमिट करायच्या अगोदर संपूर्ण माहिती चेक करून घ्या. फायनल सबमिट केल्यानंतर तुमच्याजवळ एक टोकन क्रमांक येऊन जाणार, म्हणजे तुमचा जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे त्या फॉर्मचा टोकन क्रमांक आलेला आहे. तर आता इथे ओके करा. त्यानंतर बघू शकता स्क्रीनवर आल्यानंतर म्हणजे मेन पेजवर आल्यानंतर इथे तुम्ही जे कॉन्स्टेबलचा फॉर्म भरलेला आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन आलेली आहे. इथे पेमेंट करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला. इथे तुमची आधार कार्डवरील संपूर्ण इन्फॉर्मेशन आलेली आहे. परंतु सर्वात प्रथम आपल्याला करायचं आहे आता ते म्हणजे आपली जे फोटो आणि सिग्नेचर आहे हे अपलोड करायचे. तर इथे तुम्हाला क्लिक करा. तर इथे तुम्हाला तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर ही अपलोड करायची आहे. इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे, एकदा चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही अपलोड करा. फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसून पडेल अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो आणि सिग्नेचर ही अपलोड करून घ्या आणि त्यानंतर मुख्य पृष्ठ जे ऑप्शन दिलेलं आहे टॉप पोझिशनला इथे क्लिक करा. त्यानंतर बघू शकता तुमचा जो फॉर्म आहे इथे तुम्हाला दिसून पडत असेल. इथून तुम्हाला पे नावला क्लिक केल्यानंतर तुमचे जे ही पेमेंट आहे म्हणजे फी आहे 350 रुपये ही तुम्हाला पे करायची आहे. तर पे नावला क्लिक करा म्हणजे आपण आपला UPI म्हणजे बारकोडद्वारे सुद्धा जे पेमेंट आहे हे तुम्ही पे करू शकता. तर इथे पे नावला क्लिक करा आणि तुम्ही डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने सुद्धा पेमेंट पे करू शकता. अशा प्रकारे तुमच्यासमोर बारकोड येऊन जाणार. या बारकोडला तुम्ही स्कॅन करून फोनपे जीपेमधून तुम्ही स्कॅन करू शकता आणि तुमची जी फी असणार आहे कॉन्स्टेबल या पदाची तुम्ही पे करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुमच्या जे मेन पेज आहे त्या पेजमध्ये येऊन जाणार, म्हणजे तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला संपूर्ण जो फॉर्म आहे तुम्हाला दिसून पडेल. इथून तुम्ही तुमचं जे अप्लिकेशन आहे म्हणजे फॉर्म आहे प्रिंट काढू शकता. इथून तुम्ही जे पेमेंट केलेलं आहे त्याची सुद्धा प्रिंट काढू शकता. तर या प्रोसेसनी तुम्ही पोलीस भरती 2025 साठी फॉर्म फिलअप करू शकता. तर जसं आपण कॉन्स्टेबल या पदासाठी फॉर्म भरलेला आहे याच प्रकारे तुम्ही अदर जेही पद आहे जसं ड्रायव्हर आहे ते पद सुद्धा या प्रोसेसनी तुम्ही भरू शकता. तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. फॉर्म भरण्याची लास्ट डेट सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही डेट चेक करा, जागा चेक करा आणि त्यानंतर फॉर्म भरा. 30/11/2025 पर्यंत विद्यार्थी त्यांचे फॉर्म भरू शकतात. तर आपले फॉर्म भरा.